जय भीम मित्रांनो, जे माझे धम्मबंधू आहेत त्यांना आग्रहाची विनंती आहे की आपल्या घरातील आपल्या आईला व पत्नीला धम्माची आवड असते, परंतु त्यांच्याकडे फोन नसतो. अशा माझ्या माता भगिनींना आपण दररोज हा ग्रंथ वाचनाचा व्हिडिओ ओपन करून द्यावा ही नम्र विनंती. ज्यांना धम्माची आवड आहे पण वाचता येत नाही किंवा वाचता येत पण ज्यांच्याकडे वेळ नाही किंवा ज्यांच्याकडे वेळही आहे आणि ज्यांना वाचता पण येतं परंतु वाचनाचा कंटाळा येतो, अशांकरता मी चॅनल सुरू केलेलं आहे. तरी आपण सर्वांनी घरी राहून आपली कामं करता करता किंवा ध्यानसाधनेसारखं बसून व डोळे मिटून दररोज सदर ग्रंथाचे श्रवण करावे ही नम्र विनंती. सदर वाचन जर आपणास आवडत असेल आणि आपण बाबांची खरी लेकरं असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करण्यास विसरू नये. तसेच बेल आयकॉन दाबण्यास विसरू नये. संपूर्ण विश्वाला शांतीचा, समतेचा, ममतेचा संदेश देणारे शाक्यशीय शाक्यमुनी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता महामाया, माता यशोधरा यासह संपूर्ण महामानवांना मी त्रिवार अभिवादन करते. मी विशाखा सावंत. मी माझ्या अरुणोदय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऑडिओ क्लिपच्या स्वरूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे संपूर्ण पठण व विश्लेषण करीत आहे. तरी सर्व धम्मप्रेमी, ज्ञानपिपासू, विचारवंत, उपासक, उपासिका व सर्व बंधू भगिनी यांनी समस्त मानवजातीला कल्याण दाखवणाऱ्या सदर ग्रंथाचे आपापल्या घरी सुरक्षित राहूनच श्रवण करावे ही नम्र विनंती. कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं भाग 4, भगवान बुद्धांचे समर्थक आणि प्रशंसक. तथागतांचे पुष्कळ असे समर्थक आणि प्रशंसक होते. त्यामध्ये राजगृहामध्ये राहणारी धानंदानी ही भारद्वाज नावाच्या ब्राह्मणाची पत्नी होती. एकदा त्याने पुष्कळ अशा ब्राह्मणांना भोजनास निमंत्रित केले आणि तेव्हा त्या धानंदानीने ते ब्राह्मण जसेही भोजनासाठी बसले तेव्हा बुद्ध स्तुतीची प्रभावी भावना तिची जागृत झाली आणि मध्येच ती वेणुवनाकडे तोंड करून आपले त्रिरत्न स्तवन तिने सुरू केले आणि अपमानित होऊन ते ब्राह्मण आपल्या पानावरून उठले आणि त्यांनी ते अन्न अपवित्र आहे असे समजून त्यावर थुंकले आणि ते तेथून निघून गेले. त्यामुळे भारद्वाज ब्राह्मणाने त्या धानंदानीची चांगलीच खरडपट्टी काढली. असे स्तवन केल्यावर भारद्वाज ब्राह्मणास फार राग आला आणि तो ओरडला की चांडाळणी प्रत्येक वेळी त्या बैराग्याची स्तुती करीत असतेस. थांब, तुझ्या त्या गुरुला चांगलाच धडा शिकवतो. असे म्हणून तो चिडलेला ब्राह्मण, प्रसन्न असा ब्राह्मण तथागतांचा शोध घेत तथागतांकडे गेला आणि जसेही तथागतांसमोर आला त्याने तथागतांना विनयशीलतेने अभिवादन केले आणि त्यांना विचारले की सुखप्रद जीवनासाठी क्रोधाची हत्या केली पाहिजे असे तथागतांनी त्याला सांगितले. आणि हे ऐकून तो प्रसन्न झाला आणि तो धानंदानीसारखाच कायमचा उपासक किंवा कायमचा बुद्धाचा भक्त बनला. नंतर आपण बघितलं 2 विशाखेची दृढ श्रद्धा. अंग देशातील भद्दीय नगरीमध्ये विशाखेचा जन्म झाला होता आणि तिच्या पित्याचे नाव होते धनंजय आणि मातेचे नाव होते सुमना. एकदा सेल नावाच्या ब्राह्मणाच्या निमंत्रणावरून पुष्कळ भिक्खूसह तथागत भद्दीय नगरीमध्ये गेले असताना विशाखा ही या ब्राह्मणाची नात असून ती त्यावेळी 7 वर्षाची होती. तिच्या आजोबाचे नाव होते मेंढक आणि ती त्यावेळी 7 वर्षाची होती. ती आपल्या 500 सहचारिणी, 500 दासी आणि 500 रथ घेऊन तथागतांच्या दर्शनासाठी गेली आणि त्यानंतर 15 दिवस मेंढकाने भगवान बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांना दररोज आमंत्रित करून भोजन दिले आणि तो प्रभाव तिच्यावर पडला असताना
पुण्यवर्धन सोबत विशाखेचा विवाह झाला आणि त्यानंतर धनंजयाने तिला सूचना केल्या. त्या सूचना अशा आहेत की अग्नी हा बाहेर जाऊ देऊ नकोस, बाहेरचा अग्नी हा घरात येऊ देऊ नकोस, जो कोणी परत काही देईल त्याला काहीच न देणे, जो कोणी देणार नाही त्याला काहीही न देणे, जो कोणी त्याला देणे आणि न देईल त्यालाही देणे, प्रसन्नतापूर्वक उठणे बसणे आणि प्रसन्नतापूर्वक खाणे पिणे, अग्नी प्रज्वलित राहील अशी खबरदारी नेहमी घेणे आणि गृहदेवतांना आदर दर्शवणे. ह्या सूचना धनंजया देत असताना तिचा जो सासरा होता मिगार हा सुद्धा ते ऐकत होता. मिगार हा निगंठकांचा उपासक होता, म्हणजे तो जैन धर्मियांचा उपासक होता. आणि जेव्हा विशाखेने त्यांना बघितले तेव्हा त्यांना भोजन देण्यास किंवा त्यांचा आदर सत्कार करण्यास तिने नकार दिला. तेव्हा एके दिवशी मिगार भोजनात बसला असता विशाखा उभी राहून त्यांना पंख्याने वारा घालीत होती. इतक्यात घराबाहेर एक भिक्खू उभा असल्याने त्याच्या दृष्टीस पडला आणि मिगाराची त्याच्याकडे दृष्टी जावी म्हणून विशाखा बाजूला झाली, परंतु भिक्खूकडे न पाहता मिगाराने आपले भोजन सुरूच ठेवले. असे पाहून विशाखा त्या भिक्खूला उद्देशून म्हणाली, कृपा करून आपण पुढे जा, माझे ससुर हे शिळे अन्न खात आहे. आणि मिगाराला तिचा राग आला आणि तिने तिला माहेरी पाठवायचं त्याने धमकी दिली आणि तिच्या विनंतीनुसार ही बाब अष्टपंचासमोर मांडण्याचे मान्य केले आणि त्यामध्ये तिची चौकशी केली असता ती दोषमुक्त आहे हे आढळले. त्यावर विशाखेने आज्ञा केली की तिला आता माहेरी पाठवावं. त्यावर मिगार आणि त्याच्या पत्नीने त्याची क्षमा मागितली आणि तेव्हा विशाखेने अशी अट घातली की जर आपण भिक्खूंना बोलवलं आणि तथागतांना आमंत्रित केलं तरच मी जाणार नाही. तेव्हा तथागतांना निमंत्रित करून बुद्धाचे जे प्रवचन होते ते पडद्यावर आडून मिगार ऐकत होता, पण त्या प्रवचनाचा त्याच्यावर एवढा प्रभाव पडला की तो त्यांचा उपासक झाला. आज आपण बघणार आहोत मल्लिकेची श्रद्धा. एकदा जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनरामात राहिले होते तेव्हा एका गृहस्थाचा एकुलता एक प्रिय पुत्र निधन पावला. त्या पुत्रवियोगाने तो एवढा शोकविह्वल झाला की त्या गृहस्थाने आपला व्यवसाय आणि खाणेपिणे सोडून दिले. तो दररोज स्मशानभूमीत जाई आणि मोठमोठ्याने रडत राही, मोठमोठ्याने विलाप करी, हे लाडक्या मुला तू कुठे आहेस, हे लाडक्या मुला तू कुठे आहेस, असे करून करून तो रडत राहिला. तो शोकग्रस्त पिता भगवान बुद्धाकडे आला आणि अभिवादन करून एकीकडे बसला. तो शून्य मनस्क म्हणजे कुठलेही विचार नसताना निर्विकार होता आणि त्याला कोणत्याही गोष्टीमध्ये रुची राहिली नव्हती. तेथे येण्याचे प्रयोजन न जाणणाऱ्या त्याच्या अवस्थेकडे पाहून तथागत त्याला म्हणाले, तुझी अवस्था ठीक नाही, तुला स्वतःचेच भान नाही, तुझे मन हे स्थिर नाही. माझा एकुलता एक मुलगा पुत्र मरण पावला असताना माझे चित्त कसे बरे स्थिर राहू शकेल. होय सद्गृहस्था, आपले प्रियजन दुःख, शोक, वेदना, व्यथा, अनुताप व कष्ट ह्यास कारणीभूत होत असतात. तो गृहस्थ रागावून बोलला, असे कोण म्हणू शकतो? छे छे, आपले प्रियजन आपल्याला आनंद आणि आपल्याला सुख देतात,
आणि असे बोलून भगवान बुद्धांच्या शब्दांचा धिक्कार करीत तो गृहस्थ रागाने उठला आणि तेथून निघून गेला. जवळपास काही जुगारी द्यूत खेळत होते. तो गृहस्थ त्यांच्याकडे गेला आणि श्रमण गौतमास आपली शोककथा आपण कशी सांगितली आणि त्यावर तथागतांनी काय उत्तर दिले व आपण रागाने तिथून कसे निघून आलो असे त्या जुगाऱ्यांना त्याने निवेदन केले. जुगारी म्हणाले, तुमचे म्हणणे बरोबर आहे. आपले प्रियजन हे आपल्या आनंदाचे आणि सुखाचे उगमस्थान असतात. त्या गृहस्थाला ते जुगारी आपल्याच मताचे असल्याबद्दल फार बरे वाटले. हळूहळू ही गोष्ट पसरत पसरत राजाच्या अंतपुरापर्यंत जाऊन पोचली. राजाने मल्लिकेला सांगितले की तुझे श्रमण गौतम म्हणतात की प्रियजन दुःख, शोक, वेदना, व्यथा व कष्ट ह्यास कारणीभूत होतात. महाराज, जर तथागत असे म्हणाले असतील तर ते योग्यच आहे. मल्लिके, जसा एखादा शिष्य गुरुच्या प्रत्येक वचनाला बरोबर आहे असे म्हणून मान्यता दर्शवतो, तसेच श्रमण गौतम जे जे बोलतात ते जर तथागत असे म्हणाले असतील तर ते योग्यच आहे असे बोलून तू मान्यता दर्शवतेस. जा, चालती हो इथून. तेव्हा मल्लिकेने नलिध्यान नावाच्या ब्राह्मणास पाचारण केले आणि सांगितले की भगवान बुद्धांकडे जा आणि माझ्या वतीने त्यांना शिर साष्टांग प्रणिपात कर. त्यांचे कुशल विचार आणि त्यांनी म्हटले असे जे सांगितले जाते ते त्यांनी म्हटले आहे का आणि ते वचन खरे आहे का याची त्यांच्याकडे चौकशी कर. आणि ते जे काही बोलतील ते अगदी जसेचे तसे मला नीटपणे येऊन सांग. ती राणी म्हणाली. राणीच्या आज्ञेच्या परिपालनार्थ ब्राह्मण निघाला आणि तथागताकडे जाऊन त्यांना ते तसे बोलले की काय असे त्याने विचारले. होय ब्राह्मणा, आपले प्रियजन आपल्याला दुःख, शोक, वेदना, व्यथा व कष्ट देण्यास कारणीभूत होतात. हे पहा, काही पुरावे, काही उदाहरणे. एकदा ह्या श्रावस्तीतच एका स्त्रीची माता मरण पावली. शोकविह्वल होऊन वेड्यासारखी ती रस्त्यातून एका बाजारातून दुसऱ्या बाजारात भटकू लागली आणि माझी आई तुम्ही पाहिली का, माझी आई तुम्ही पाहिली का असे प्रत्येकाला विचारू लागली. दुसरा पुरावा, श्रावस्तीतील एका स्त्रीचा पिता, बंधू, भगिनी, पुत्र, कन्या व पती निधन पावले. शोकविह्वल होऊन वेड्यासारखी ती गल्लोगल्ली एका चौर रस्त्यावरून दुसऱ्या चौर रस्त्यावर भटकायला लागली आणि तुम्ही माझे प्रियजन पाहिले का, कुणी माझे प्रियजन पाहिले का असे प्रत्येकाला ती विचारू लागली. तिसरा पुरावा, श्रावस्तीतीलच एका गृहस्थाची माता, पिता, बंधू, भगिनी, पुत्र आणि कन्या आणि पत्नी हे निधन पावली. शोकविह्वल होऊन वेड्यासारखा तो गल्लोगल्ली रस्तोरस्ती भटकू लागला आणि कुणी माझे प्रियजन पाहिले आहे का, कुणी माझे प्रियजन पाहिले आहे का असे प्रत्येकाला तो विचारू लागला. आणखी एक पुरावा, श्रावस्तीतीलच एक स्त्री आपल्या माहेरी गेली. तिच्या घरची मंडळी पतीपासून तिला विभक्त करून
तिला न आवडणाऱ्या दुसऱ्या एकाबरोबर तिचा विवाह करून देण्याच्या विचारात होती. तिने आपल्या पतीस हे सांगितल्यावर त्याने तिच्या देहाचे 2 तुकडे केले आणि मग स्वतः आत्महत्या केली, जेणेकरून त्या दोघांची प्रेतयात्रा एकत्र निघावी. नलीध्यान ब्राह्मणाने हे सर्व ऐकून राणीला जाऊन शब्दशः कथन केले. तदनंतर राणी राजाकडे गेली आणि म्हणाली, स्वामी, आपली एकुलती एक कन्या वजिरा आपणास प्रिय आहे का? होय, मला ती अतिशय प्रिय आहे, असे राजाने उत्तर दिले. आपल्या लाडक्या वजिराचे काही बरे वाईट झाले तर आपणाला दुःख होईल की नाही? जर तिचे काही बरे वाईट झाले तर माझ्या जीवनावर त्याचा फार मोठा गंभीर परिणाम होईल. महाराज, मी आपणास प्रिय आहे का? मल्लिकेने विचारले. राजाने उत्तर दिले की होय, तू मला अतिशय प्रिय आहे. माझे जर काही बरे वाईट झाले तर आपणास दुःख होईल की नाही? जर तुझे काही बरे वाईट झाले तर माझ्या जीवनावर फार मोठा गंभीर परिणाम होईल. महाराज, काशी कोशल नागरिक आपणास प्रिय आहेत का? होय, राजाने उत्तर दिले. जर त्यांचे काही बरे वाईट झाले तर आपणास दुःख होईल की नाही? होय, त्याचे अत्यंत दुःख मला होईल. आणि जर त्यांचे काही बरे वाईट झाले तर त्याचा घोर परिणाम आणि आणखी निराळे बरेच काही होईल. तर मग तथागत ह्याशिवाय निराळे काही बोलले का? नाही मल्लिके, राजा पश्चातापदग्ध स्वराने बोलला. गर्भवती मातेची तीव्र अभिलाषा. पाठ 4. एकदा भगवान बुद्ध भग्गदेशी भेसक कलावनातील सुसुमार पर्वतावरील मुरुग उपवनात राहत होते. राजकुमार बोधीचा पद्य नामक प्रासाद त्यावेळी नुकताच तयार करण्यात आला होता व त्यात अजून कोण्या ब्राह्मणांचे किंवा कुणा इतरांचे वास्तव्य आले नव्हते. राजकुमाराने सांजिक पुत्त नामक ब्राह्मणाला सांगितले, जा आणि तथागताकडे माझ्यातर्फे त्यांना अभिवादन कर. त्यांचे कुशलक्षेम विचार आणि भिक्खू संघासहित त्यांना माझे उद्याच्या भोजनाचे आमंत्रण दे. भगवान बुद्धांना निमंत्रण दिले गेले. मौनाद्वारे त्यांनी मान्यता दर्शवली आणि हे वृत्त राजकुमाराला समजले. रात्र संपल्यानंतर राजकुमाराने आपल्या पद्य नावाच्या प्रासादात उत्तम भोजन सिद्ध करण्याची व्यवस्था केली आणि प्रासादाच्या पायऱ्यावर शुभ्र वस्त्र आच्छादित करून सर्व सिद्धता असल्याचे वर्तमान दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान बुद्धांना कळविण्यास त्या तरुण ब्राह्मणास सांगितले. तसे केल्यावर लवकरच तथागत चिवर परिधान करून भिक्षापात्र हातात घेऊन प्रासादापाशी आले. तिथे दरवाजापाशी राजकुमार त्यांची प्रतीक्षा करीत उभा होता. तथागतांना येताना पाहून राजकुमार बोधी त्यांना सामोरा गेला आणि अभिवादन करून त्याच्या भिक्खू
परिवारासह त्यांच्या मागे मागे प्रासादाकडे परतला. पायऱ्यांच्या पायथ्याशी तथागत निस्तब्धपणे उभे राहिले. राजकुमार बोधी म्हणाला, तथागतांनी बिछायतीवर पदार्पण करण्याची कृपा करावी. कृपा करून तथागतांनी माझ्या विनंतीप्रमाणे करावे, म्हणजे ते मला चिरकाल हितावह होईल. पण तथागत निस्तब्धपणे उभेच राहिले होते. पुन्हा एकदा राजकुमार बोधीने त्यांना विनंती केली, तरी तथागत हे स्तब्धच उभे राहिले. तिसऱ्यांदा सुद्धा त्याने विनंती केली, तरी पण तथागतांनी आनंदाकडे दृष्टिक्षेप टाकला. अडचण काय होती हे आता आनंदाला समजले आणि पायऱ्यांवरचे आच्छादन गुंडाळून काढून ठेवावे असे त्यांनी सांगितले. आपल्या मागून येणाऱ्या अनुयायांचा विचार करीत आणि भावी जनतेचा विचार करीत तथागतांनी त्या वस्त्रांवर पाय ठेवण्याचे टाळले. राजकुमार बोधीने ते वस्त्राच्छादन गुंडाळून ठेवण्याची आज्ञा केली व प्रासादाच्या वरच्या मजल्यावर आसनाची सिद्धता करण्यास सांगितले. तथागत भिक्खू संघासहित पायऱ्या चढून वर गेले आणि त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर ते स्थानापन्न झाले. राजकुमार बोधीने आपण स्वतः तथागत आणि भिक्खू संघास यथेच्छ भोजन वाढले. तथागतांचे भोजन समाप्त झाल्यानंतर राजकुमार बोधी एका बाजूस एका खालील आसनावर बसला आणि त्यांना म्हणाला, भगवान, वास्तविक कल्याणाची प्राप्ती ही सुखद मार्गाने प्राप्त न करता ती कष्टप्रद मार्गाने करावी का? तथागत म्हणाले, राजकुमारा, फार पूर्वी जेव्हा मला संबोधी प्राप्त झाली नव्हती तेव्हा तुझ्यासारखेच माझे मत होते. त्यावेळी मी अगदी तरुण होतो. माझे केस हे काळेभोर आणि भरदार होते आणि तारुण्याच्या ऐन बहरात मातापित्यांच्या इच्छेच्या विरुद्ध त्यांच्या दुःख शोकाला न जुमानता मी केस व दाढी कापून पित्त वस्त्र परिधान करून संसाराचा त्याग करून गृहहीन संन्यास पत्करला. सत्याला शोधून काढण्यासाठी आणि अनुपम शांतीचा मार्ग शोधण्यासाठी मी संन्यास स्वीकारला होता. पण आता माझी धारणा ही निराळी झालेली आहे. जर एखाद्याला सधम्माचा मार्ग सापडला तर त्याला सर्व दुःखांचा नाश कसा करावा हे समजेल. राजकुमार बोधी बोलला, किती अद्भुत हा धम्म, किती अद्भुत ह्या धम्माचे स्पष्टीकरण. हा मार्ग समजण्यास किती सोपा आणि सुलभ आहे. तेव्हा तरुण ब्राह्मण संजीक पुत्र राजकुमाराला म्हणाला, राजकुमार, आपण हे मान्य केलेत खरे, पण आपण बुद्ध, धम्म, संघ यांचा आश्रय ग्रहण केला नाहीत असे म्हणू नकोस. मित्रा, असे म्हणू नकोस. राजकुमार बोधी म्हणाला, कारण मी माझ्या मातेकडून असे ऐकले आहे की ज्यावेळी भगवान बुद्ध कोसंबीच्या घोषितारामात राहत होते त्यावेळी गर्भवती अवस्थेत
ती त्यांच्याकडे गेली व त्यांना अभिवादन करून त्यांच्याजवळ एका बाजूस बसली. ती त्यांना म्हणाली की पुत्र अथवा कन्या जो काही गर्भ माझ्या उदरात ह्या क्षणी आहे तो अजात गर्भ बुद्ध, धम्म आणि संघ यांचा आश्रय स्वीकारित आहे. भगवान बुद्धांनी अनुग्रह करून त्या मातेला यावज्जीव आपला शरणागत उपासक म्हणून स्वीकारावे. आणखी एकदा भगवान बुद्ध ह्या भग्ग देशातच सुसुमार पर्वतावरील भेस कलावनात राहत होते. माझ्या दाईने मला त्यावेळी तथागतांकडे नेले आणि त्यांच्यासमोर उभे राहून ती म्हणाली, हा राजकुमार बोधी, बुद्ध, धम्म आणि संघ यांचा आश्रय स्वीकारित आहे. आता मी स्वतः तिसऱ्या वेळी भगवान बुद्ध, धम्म आणि संघाचा आश्रय स्वीकारित आहे आणि तथागतांना विनंती करीत आहे की मला या वज्जीव उपासक म्हणून त्यांनी स्वीकृत करून घ्यावे. पाठ 5. केनियाने केलेले स्वागत. आपण या गावी सेल नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो 3 वेदामध्ये पारंगत होता. तसेच व्याख्यानसहित कर्मकांडाचा पंडित, शब्दशास्त्र, विपत्तीशास्त्रचा तो तज्ज्ञ व 5वी विद्या इतिहास यामध्ये सुद्धा तो निष्णांत होता. तो व्याकरण जाणत होता. कूटतर्कशास्त्र तसेच महापुरुषांची लक्षणे ओळखणे म्हणजे लोकायतशास्त्र ह्यातही तो अतिशय पारंगत होता, अतिशय तज्ज्ञ होता. त्याच्यापाशी 300 तरुण ब्राह्मण होते ज्यांना तो वेदमंत्र शिकवित असे. केनिय नावाचा अग्निपूजक ब्राह्मण हा सेल ब्राह्मणाचा अनुयायी होता. तो सेल ब्राह्मण 300 शिष्यांसह त्यांच्याकडे गेला. त्यावेळी तिथे अग्निपूजक निरनिराळ्या उपक्रमात व्यस्त होते व स्वतः केनिय मेजवानीची खास व्यवस्था करण्यामध्ये गुंतला होता. ते पाहताच सेल ब्राह्मण केनियाला म्हणाला, हे सर्व काय चालले आहे? ही वरातीकरिता विवाह भोजनाची तयारी आहे की यज्ञाची सिद्धता आहे? अथवा मगध नरेश बिंबिसार सहपरिवार उद्या भोजनास येथे येणार आहेत की काय? गुरुवर्य सेल ही विवाह भोजनाची तयारी नाही किंवा राजा बिंबिसाराच्या मेजवानीची सुद्धा ही तयारी नाही. पण मी एक मोठा यज्ञ आयोजिला आहे, कारण श्रमण गौतम आपल्या भिक्षाटन यात्रेत 1250 भिक्खूंसह आपण ह्या गावी येथे आलेले आहेत. श्रमण गौतमाच्या बाबतीत अशी कीर्ती प्रसृत आहे की ते सम्यक संबुद्ध आहेत. त्यांनाच भिक्खू संघासह मी उद्या भोजनास आमंत्रित केले आहे. ही मेजवानीची जी सिद्धता दिसत आहे ती तथागतांकरताच आणि त्यांच्या भिक्खूकरता आहे. सेल ब्राह्मण म्हणाला, केनिय
तू त्यांना सम्यक संबुद्ध असे संबोधिलेस का? होय, मी म्हटले की ते सम्यक संबुद्ध आहेत. केनिय बोलला. केनिय, तू खरोखरच असे म्हणालास का? होय, मी खरोखरच असे म्हणालो आहे. पाठ 6. राजा प्रसेनजिताद्वारे तथागतांची प्रशंसा. एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीत अनाथपिंडकाच्या जेतवनरामात थांबलेले होते. त्यावेळी कौशल नरेश प्रसेनजित एका लुटूपुटूच्या युद्धात विजय मिळवून आपला हेतू साध्य करून परतलेला होता. उद्यानाजवळ पोचल्यावर तो तिथे वळला. जिथपर्यंत रथ जाऊ शकत होता तिथपर्यंत रथातून जाऊन नंतर पुढे तो पायीच उद्यानात चाला गेला. त्यावेळी काही भिक्खू खुल्या हवेमध्ये शतपावली करीत होते. कौशल नरेश प्रसेनजित त्या भिक्खूकडे गेला आणि म्हणाला, "भंते, ह्या समयी अहर्त सम्यक संबुद्ध तथागत भगवान बुद्ध कोणत्या स्थळी आहेत? मी त्यांचे दर्शन घेऊ इच्छितो." "महाराज, त्यांचा निवास पलीकडे आहे. दरवाजा बंद आहे. आपण संकोच न करता शांतपणे तिकडे जावे. व्हरांड्यात प्रवेश करा, खाकरल्यासारखे करा व दरवाजाची कडी वाजवा. तथागत दरवाजा उघडतील." त्यांनी सांगितल्याप्रमाणे राजा प्रसेनजित त्या निवासात गेला, खाकरला व त्याने दरवाजाची कडी वाजवली. तथागतांनी दार उघडले. मग राजा प्रसेनजिताने त्या गंधकुटी निवासात प्रवेश केला आणि तथागतांना त्याने शिरसाष्टांग अभिवादन केले. त्यांच्या पदकमलांचे चुंबन घेतले व हातांनी ते स्पर्शिले आणि आपल्या आगमनाची सूचना दिली. "भगवान, मी कौशल नरेश प्रसेनजित आलो आहे." भगवान बुद्धांनी विचारले, "पण महाराज, ह्या देहात असे काय वैशिष्ट्य आहे की आपण इतक्या गाढ श्रद्धेने ह्या देहास भावपूर्ण अभिवादन करीत आहात?" पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत 7म खंड, महान परिव्राजकांची अंतिम चारिका. आजचे प्रश्न: श्रावस्तीमध्ये गृहस्थाचा कोण निधन पावला होता आणि तो रोज स्मशानभूमीत जाऊन काय करीत असे? तथागताकडे आल्यानंतर तथागतांनी त्याला काय सांगितले? राजा प्रसेनजित यांनी तथागत काय बोलतात हे मल्लिकेला कसे सांगितले? मल्लिकेने तथागतांकडे कोणाला पाठवले आणि ते ब्राह्मण राजवाड्यात परत आल्यानंतर राणी मल्लिकेने राजा प्रसेनजिताला कोणकोणती प्रश्न विचारली? भग्ग देशामध्ये कोणता राजकुमार राहत होता? त्याच्या प्रासादाचे नाव काय होते? तसेच त्या प्रासादामध्ये त्याने कोणाला आमंत्रित केले? तथागत
पायऱ्यांच्या खालीच का उभे राहिले? तसेच राजकुमार बोधी यांची आई तथागताकडे गेली असताना तिने काय मागितले? कोणत्या गावी सेल नावाचा ब्राह्मण राहत होता? तो कशामध्ये पारंगत होता? त्याच्याकडे किती तरुण ब्राह्मण होते? केनिय हा कशाचा पूजक होता? तसेच केनिय हा कोणाचा अनुयायी होता? केनिय ह्याने कोणाला आमंत्रित केले होते? भोजनासाठी कोणाला आमंत्रित केले होते? राजा प्रसेनजीत हा कोणत्या युद्धात विजय मिळवून आला होता? आणि भगवान बुद्धाकडे आल्यानंतर त्याने तेथे तथागतांना कशा प्रकारे अभिवादन केले? आजचे प्रश्न एवढेच. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.